नमस्कार मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आहे BFA म्हणजे फाईन आर्ट क्षेत्रासाठी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट याला प्रवेश घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण महा AACET 2026 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परीक्षा, त्याच्या तारखा काय आहेत, रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्याची तारीख काय आहे, पात्रता काय असावी आणि परीक्षेची पद्धती आणि तयारी कशी करावी याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊया. तर महा AACET म्हणजे महाराष्ट्र अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच महा AACET ही परीक्षा महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल याद्वारे घेतली जाते. महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी अशा सर्व फाईन आर्टच्या कॉलेजसाठी ही BFA परीक्षा घेतली जाते. यातून आपण बॅचलर ऑफ फाईन आर्ट या 4 वर्षाच्या डिग्रीसाठी प्रवेश घेऊ शकता. याच्यासाठी जी पात्रता आहे CET एक्झाम देण्यासाठी, तर त्यासाठी जो विद्यार्थी आहे तो 12वी उत्तीर्ण असायला हवा आहे किंवा 12वीला ॲपियर असावा. तो कुठल्याही शाखेचा असेल तरीही चालतं, जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कुठल्याही शाखेचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. परीक्षेची पद्धत आणि विषय काय आहेत, तर परीक्षा ही एकाच दिवसामध्ये 4ही पेपर्स घेतले जातात, ज्यामध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, 2D डिझाईन आणि जनरल नॉलेज जे आर्ट विषयाशी रिलेटेड असेल असं. त्यानंतर या परीक्षेमध्ये तुमचं कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये तुमची सृजनशीलता, निरीक्षण पद्धत, प्रमाणबद्धता, शेडिंग आणि कल्पनाशक्ती या सर्व गोष्टींचा विचार केला जातो या 4ही विषयांमध्ये. परीक्षेच्या रजिस्ट्रेशन 29 जानेवारीपासून चालू झालेलं आहे, तर ते 3 मार्चपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकता. परीक्षा ही साधारणतः जी टेंटेटिव्ह डेट आहे 10 एप्रिल, 10 एप्रिलला परीक्षा होतील अशी टेंटेटिव्ह डेट आता सध्या पोर्टलवर दिलेली आहे. या परीक्षेचा निकाल साधारणतः मेच्या जवळपास लागतो आणि त्यानंतर त्याचं कॅप राऊंड काउन्सिलिंग हे जो प्रकार आहे तो जुलै ऑगस्टमध्ये पूर्ण होतं आणि त्यानंतर कॉलेजचा प्रवेश निश्चित होऊन कॉलेज चालू होतात. याची अधिकृत जी माहिती आहे त्यासाठी तुम्ही CET सेलच्या वेबसाईटला भेट द्या किंवा मी कॅप्शनमध्ये जी लिंक देतोय त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता, माहिती चेक करू शकता. आता ह्या परीक्षेची तयारी कशी करावी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. 12वी दिलेले मुलं म्हणजे जस्ट 12वी ज्यांनी ॲपियर केली असेल किंवा अगोदर 12वी देऊन ज्यांनी आणखी 1 वर्ष कुठले डिप्लोमा कोर्सेस केले असतील, तर अशा विद्यार्थींनी तयारी काय करायला हवी. तर जे आपले विषय आहेत ऑब्जेक्ट ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, 2D डिझाईन आणि सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज या सर्व विषयाच्या तयारीसाठी दररोज ऑब्जेक्ट आणि ड्रॉइंग याचं प्रॅक्टिस करावी, ज्यामध्ये मॅच बॉक्स, तुमचं कप असेल, मग असेल, स्पून असेल, त्यानंतर नेचरमध्ये तुमचे कॅप्सिकम असेल, वॉटरमेलन असेल, बनाना असेल किंवा टोमॅटो अँड चिली असेल, तर अशा विषयांचं सातत्याने सराव करणं गरजेचं आहे आणि दररोज व्हायला हवं आहे. ते शेडिंग आणि पर्स्पेक्टिव्ह या 2 गोष्टी सुधारण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मागील वर्षीच्या काही प्रश्नपत्रिका असतील तर त्या सोडवू शकता. त्यातून जे एक्झामला विषय आलेले आहेत त्याचा पुन्हा सातत्याने सराव करणं गरजेचं आहे. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तुमचं टाईम मॅनेजमेंट असेल तरच तुम्ही अतिशय व्यवस्थित वेळेत आणि क्वालिटी वर्क परीक्षेला करू शकता, कारण वेळेचं खूप बंधन आहे. डिझाईनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती असतील, कंपोजिशन्स असतील, त्याचं टेक्स्चर्स असतील यावरही भर द्यावा. मेमरी ड्रॉइंगसारख्या विषयासाठी सातत्याने फिगर ड्रॉइंग, ह्युमन फिगरचं प्रॅक्टिस करणं खूप अपेक्षित आहे. तर या सर्व विषयांसाठी वेळ देऊन काम केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकता. ऑब्जेक्ट ड्रॉइंगला 1 तास, मेमरी ड्रॉइंगला 1.5 तास, डिझाईनला 1.5 तास आणि जनरल नॉलेजसाठी 1 तास असे एका दिवसामध्ये पूर्णपणे 4 पेपर होतात
आणि त्यातूनच तुमचं CETचं जे मेरिट असेल त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस मिळतात. जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या महत्त्वाच्या परीक्षा महत्त्वाच्या कॉलेजेससाठी तुम्हाला हीच एक्झाम देणं गरजेचं आहे. यात चांगलं सातत्याने काम केलं तर तुम्ही लवकरच त्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन हवं ते कॉलेज निवडू शकता. आता परीक्षेच्या ज्या डेट्स आहेत त्या जवळ आलेल्या आहेत किंवा आता रजिस्ट्रेशनची डेट लास्ट 3 मार्चपर्यंत आहे. 3 मार्चपर्यंत तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन होणार नाही. आणि टेंटेटिव्ह डेट 10 एप्रिल आहे, म्हणजे उरलेले दिवस खूप कमी आहेत. तर सातत्याने हा प्रॅक्टिसचा पार्ट चालू ठेवा. तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, याविषयीच्या क्लासेसविषयीची माहिती हवी असेल तर आम्हाला फॉलो करा. रंगरेषा आर्ट्स नावाने इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबलाही तुम्ही रंगरेषा आर्ट आमच्या या चॅनलला व्हिजिट करून आणखी माहिती मिळवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या महा AACET 2026च्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.